जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य नीट चालत नाही आहे, तर ही स्टोरी तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. एक छोटी भेट पण आयुष्यभरासाठी मोठा धडा देणारी ही स्टोरी मनाला खोलवर स्पर्श करणारी आहे. नक्कीच. सौरभ 30 वर्षांचा तरुण होता. नव्या शहरात नवीन नोकरी, सगळं नवीन होतं, पण मनात कायम एकच तक्रार होती. आयुष्यात काहीच मजा नाही आहे, काहीच नीट नाही. असंच तो दररोज स्वतःच्या परिस्थितीबद्दल नाराज राहत होता. मनात खतखत होती. एके दिवशी ऑफिसमधून बाहेर पडताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यांनी लगेच कॅब बुक केली, पण ती कॅन्सल झाली. रस्त्याच्या कडेला तो थांबून राहिला. तेव्हा त्याला फुटपाथवर एक वृद्ध काका दिसले. हातात छत्री आणि समोर चहाचा स्टॉल. ते पावसातही चहा विकत होते. सौरभ थोडा थांबला आणि म्हणाला, "एक कप चहा द्या काका, जरा गरम असू द्या." काका हसले आणि म्हणाले, "पावसात गरम चहाची चवच वेगळी असते बाला." त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण हात थरथरत होते. सौरभने विचारलं, "काका, तुम्ही रोज येता का? पावसातही काम करता?" काका पुन्हा हसले आणि शांतपणे उत्तर दिलं, "आयुष्य रोजच चालतं बाला. पाऊस असो वा उन्हाळा, लोक चहाने दिवसाची सुरुवात करतात आणि मी त्यांचा दिवस उजळवतो." हे ऐकून सौरभ शांत झाला. तो पुन्हा म्हणाला, "इतक्या वयातही काम करता, थकत नाही का कधीच?" काका थोडं हसून म्हणाले, "थकतो, पण थांबू शकत नाही." आणि जेव्हा कोणी म्हणतं काका चहा जबरदस्त होता, तेव्हा सगळा थकवा निघून जातो. ते एका कप चहाने सौरभची विचारसरणी संपूर्ण बदलून टाकली. त्याला नवीन अर्थ मिळाला. ज्या आयुष्याला तो ओझं समजत होता, तेच आयुष्य कुणासाठी एक संधी होतं हे त्याला समजलं. त्या क्षणी काकाने काही मोठं भाषण दिलं नाही, पण त्याने जगण्याचा खरा अर्थ दाखवला. त्या रात्रीनंतर सौरभने तक्रार करणं सोडलं. तो प्रत्येक दिवसाला एक चांगला क्षण शोधू लागला. आयुष्य तेच होतं, पण नजरेचा कोन बदलला होता फक्त. आणि तेवढंच पुरेसं होतं. जर तुम्हालाही कधी वाटलं की आयुष्य निरर्थक आहे, तर अशा एखाद्या देवराज काकांना भेटा किंवा त्या लोकांकडे पहा जे कमी साधनातही खूप काही जिंकतात. कारण आनंद परिस्थितीत नसतो, तो नजरेत असतो. आणि एकदा नजर बदलली की संपूर्ण आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. जर ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण अशा स्टोऱ्या तुमचं आयुष्य बदलू शकतात आणि विचार नवा देऊ शकतात.